नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, 2020 तर जातच आहे, पण ह्या जाण्यासोबतच आपल्याला गरज आहे ती आरोग्य जपण्याची आणि हे आरोग्य आपल्याला जपत असताना बऱ्याच काळजी घ्यायची, ज्यात कोरोनासारखा विषय सुद्धा आहे आणि ती काळजी घेत आपण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। पर्यायाने समाजाचीही आपण काळजी घेत असतो। प्रेक्षको, आजचा विषय आपण खास निवडलेला आहे आणि तो म्हणजे मासिक पाळीतील समस्या आणि उपचार। खरं म्हटलं तर स्त्री जीवनासाठी मासिक पाळी ही खरं एक वरदान आहे। त्यामुळे मातृत्वाचं पहिलं पाऊलही त्याला समजलं जातं, पण अगदी मुलगी वयात आल्यापासून पाळी जाईपर्यंत स्त्री आयुष्यात नुसती मासिक पाळी येणंच नाही तर स्त्रीचं आरोग्य सुद्धा त्यासोबत जपलं जातं। मग मासिक पाळी बोलत असतानाच आपण त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, ही मासिक पाळी चुकते तेव्हा नक्की आपल्या शरीरात काय होतं, त्यासाठी गोळ्या घेणं गरजेचं आहे का, त्या वेळात जेव्हा पोट दुखतं तेव्हा किती गोळ्या घ्याव्यात, घेणं गरजेचं आहे का, कुठले उपचार करावे, घरच्या घरी काय अजून उपचार आपण करू शकतो, यासाठी आपण खास आपणचा विषय निवडलेला मासिक पाळीतील समस्या आणि उपचार यावर आपल्याला आज मार्गदर्शन करतील स्त्रीरोग तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अर्चना भोसले। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू विनया। नक्कीच मॅडम, तुमचं स्वागत आहे। आणि डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर अर्चना भोसले या सायन रुग्णालय येथे स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ आहेत। विशेष म्हणजे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई ब्रँचच्या डॉक्टर अर्चना भोसले या व्हाईस प्रेसिडेंट आहेत। गेल्या 17 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। आतापर्यंत डॉक्टरांचे 25हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत। आजचा जो प्रेक्षको विषय आहे फार महत्त्वाचा आहे, नुसतं स्त्रियांच्या आरोग्यासाठी नाहीच तर अगदीच समाजाच्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे। कारण स्त्री आरोग्य जपायचं असेल तर मासिक पाळी जपणं गरजेचं आहे आणि यासाठी तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। इथे आपण फोन करून आपण संपर्क साधू शकतातच, पण फोन करताना एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतात त्यावेळेला आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। डॉक्टर, आजचा आपण विषय निवडलेला आहे, खरं म्हटलं तर प्रत्येक स्त्रीला याविषयी माहीत नाही असं नाहीये, पण जर तिला हे माहीत पडलं की आपल्याकडून काय चुका होत आहेत आणि पुढचं भविष्य घडवण्यासाठी आपल्या हातात काही गोष्टी आहेत, तर त्यासाठी खास आपण आजचा विषय निवडला आहे। पण तुमच्या दृष्टीने आजचा विषय घेण्यामागचा काय हेतू होता? हा विषय जरी पारंपरिकरित्या चालत आलेला आहे, बऱ्याच वेळा त्याची चर्चासत्र पण झालेली आहेत, तरी पण हा विषय निवडण्यामागचं कारण म्हणजे अजूनही जी आपली स्त्री लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये प्रजनन क्षमता असलेल्या स्त्रियांचा नंबर हा 50% जास्त आहे आणि त्यांना ज्या आपल्या पारंपरिक चालीरीती, रूढी, परंपरा जे चालूत आलेले आहे ते अजूनही त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत। त्याबद्दल काही गैरसमज आहेत आणि त्यामुळे मुलींच्याच नव्हे तर स्त्रियांच्याही जीवनात त्याचं खूप अफेक्शन होतं आणि त्यांनी या काळात मासिक पाळीच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टींचं पालन करावं, तर त्यामुळे हा विषय निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्याबरोबर आपण आज या चर्चासत्रामध्ये मासिक पाळीशी रिलेटेड जे काही आपली इंद्रिय आहेत, जे स्त्री प्रजनन संस्था, त्याचं थोडक्यात माहिती घेऊया। त्याचप्रमाणे शरीरक्रियाशास्त्र जे या मासिक पाळीसाठी कारणीभूत आहे त्याबद्दल पण थोडी माहिती घेऊया आणि मासिक पाळीशी संबंधित ज्या काही थोड्या तक्रारी असतात, उदाहरणार्थ पाळी न येणे किंवा अति रक्तस्राव होणे किंवा कमी रक्त, आपण चर्चा करूया। नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणाले की म्हणजे स्त्रियांची जी प्रजनन क्षमता आहे ती अगदी 50% पेक्षा कमी आपण या मासिक पाळीवर डिपेंड आहे। आता या थोडक्यात मासिक पाळीकडे जाण्याआधी आपली जी शरीर रचना आहे, स्त्रीच्या शरीर रचनेविषयी आपण काही माहिती देणार आहात का? हो, आता ही जी आपली स्त्रियांची जी प्रजनन संस्था आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 अवयव असतात। एक म्हणजे गर्भाशय,
गर्भाशयाचा आकार असा त्रिकोणाकृती असतो आणि त्याच्यामध्ये एक उदर पोकळी असते, ज्याच्यामध्ये जर मूल राहिलं तर त्याची गर्भाची पुढे वाढ होऊन मूल पूर्ण 9 महिन्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना स्त्री बीजकोश किंवा अंडाशय नावाची अंडाशय असते आणि या स्त्री बीजकोशामध्ये प्रत्येक महिन्यात दोन्हीपैकी एका स्त्री बीजकोशामधून एक स्त्रीबीज परिपक्व होऊन ते अंडवाहिनी या नलिकेमध्ये जातं आणि ह्या नलिकेचं काम आहे की ते तयार झालेल्या स्त्रीबीज कॅरी करून किंवा घेऊन जाऊन गर्भाशयाच्या पोकळीमध्ये सोडणं. जर या स्त्री बीजाचे फलित झाले किंवा फर्टिलायझेशन झाले तर त्याचं मूल तयार होऊन ते उदरामध्ये वाढतं. पण जर हे मूल तयार झालं नाही तर मग ते जे स्त्रीबीज आहे ते गर्भाशयातून योनीद्वारे बाहेर पडतं आणि त्याच वेळेस वेगळे वेगळे जे बदल असतात, उदाहरणार्थ गर्भाशयाचं जे एक अस्तर असतं आतलं, त्या अस्तरामध्ये पण खूप सारे बदल घडून येतात. उदाहरणार्थ त्याचा जे ब्लड सप्लाय किंवा रक्तस्राव आहेत किंवा रक्त पुरवठा तो वाढला जातो. गर्भाशयाच्या अस्तरामधील विविध प्रकारच्या पेशी किंवा ग्लँड्स त्याच्यामध्ये पण वाढ होते आणि जेव्हा गर्भाशयाला चाहूल लागते की हे बीज फलित झालेलं नाहीये, ते अफलित झालेलं बीज बाहेर पडलंय, त्यावेळेस योनीद्वारे रक्तस्राव जो बाहेर पडतो त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो. नक्कीच. म्हणजे आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की मासिक पाळी आपण ह्या चित्राद्वारे किंवा स्लाइडद्वारे सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांना की मेंदूपासून गर्भाशयापर्यंत येणारी ही गुंतागुंतीची आणि जटिल अशी अविरत काम करणारी एक व्यवस्था आहे आणि ही यंत्रणा काम करते. ती यंत्रणा कशी ही सुद्धा डॉक्टर आपण समजून सांगाल का? हो हो नक्कीच. याच्यामध्ये आता जसं आपला रिले नावाचा गेम असतो, त्या रिलेमध्ये कसं असतं की एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला स्टिक देतो, त्याच्यानंतर दुसरा खेळाडू पळत धावत जाऊन ती स्टिक तिसऱ्या खेळाडूला जातो. तसंच हे शरीर क्रियाशास्त्र चालू असतो आणि ही जी प्रक्रिया आहे ती मेंदूपासून चालू होते ती आणि त्याचा शेवटचा टोक म्हणजे योनी. तर मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे, त्याच्यातून ठराविक संप्रेरके प्रत्येक महिन्यामध्ये तयार होतात. ही संप्रेरके पिच्युटरी ग्रंथी जी मेंदूमध्येच असते त्याच्यावर कार्यरत होते आणि पिच्युटरी ग्रंथीमधून जी संप्रेरके येतात ती स्त्री बीजकोशातील पेशींवर त्यांचं कार्य होतं आणि त्यानंतर स्त्री बीजकोशातून 2 महत्वाचे संप्रेरक इस्ट्राडायोल आणि प्रोजेस्ट्रोजन हे 2 संप्रेरक निघतात आणि त्या संप्रेरकांचं काम असतं की जे स्त्री बीज तयार होते त्याला परिपक्व करणं, त्याला स्त्री बीजकोशातून बाहेर काढणं आणि ते वाहून नेणं. तर ही अशी फिजिओलॉजी किंवा शरीरक्रियाशास्त्र जी आहे ती रिलेटेड आहे. तर याला आपण थोडक्यामध्ये HPO किंवा हायपोथॅलॅमो पिच्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस असं म्हणतो आणि हा जो ऍक्सिस असतो HPO ऍक्सिस तो किशोरवयीन अवस्थेमध्ये थोडा परिपक्व व्हायला लागतो आणि तो एकदा परिपक्व झाल्यानंतर मासिक पाळीची सुरुवात होते. जरी मासिक पाळीची सुरुवात झाली तरी हा ऍक्सिस पूर्णपणे परिपक्व झालेला नसतो, त्यामुळे सुरुवातीला जी मासिक पाळी येते ती इरेग्युलर असते, म्हणजे अनियमित असते. नक्कीच याकडे नक्कीच आपण वळणार आहोत की सुरुवातीला येणारी मासिक पाळी येते आणि पुन्हा नंतर थांबते. पण त्याआधी डॉक्टर आपण सांगणार आहात की अशी मासिक पाळी एक ठराविक पद्धतीने यावी, आयडियल मासिक पाळी जे स्त्रीचं आरोग्य दर्शवते, असं काही आहे का? आयडियल मासिक पाळीची काही लक्षणं आहेत जेणेकरून आपण त्याला नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल किंवा नॉर्मल मासिक पाळी असं म्हणू शकतो. तर ही साधारणतः वयाच्या 10 ते 12 वर्षापासून चालू होते आणि ती वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत हे कार्य सायक्लिक रित्या चालू असतं पूर्णपणे. तर याच्यामध्ये आणखीन बाकीचे पण घटक आहेत की किती दिवस ही मासिक पाळी थांबवावी. तर 2 ते 7 दिवस ही मासिक पाळी युजली थांबते, म्हणजे ती नॉर्मल आहे. 2 ते 7 दिवस जरी मासिक पाळी थांबली तरी रक्तस्राव होणारा किती आहे, म्हणजे रक्तस्रावाचं अंदाजे प्रमाण 30 ते 80 मिलीलिटर असतं, पण ते आपण मोजू शकत नाही. तर ते आपण ऍटलिस्ट 2 ते 3 पॅड जर एका दिवसात लागले आणि रक्तस्राव साधारण 4 ते 5 दिवसापर्यंत टिकून राहिला तर याला आपण नॉर्मल म्हणतो. जर अगदीच कमी म्हणजे 2 दिवसांपेक्षा पण कमी रक्तस्राव झाला किंवा 7 दिवसांच्या पलीकडे रक्तस्राव चालू राहिला किंवा मग
सॅनिटरी पॅड किंवा नॅपकिन चेंज करायचं जे प्रमाण आहे ते 4-5 पेक्षाही अधिक सॅनिटरी नॅपकिन्स लागत असतील तर त्याला आपण अतिरक्तस्राव असं म्हणतो. तर 2 ते 7 दिवस, 10 ते 12 वर्ष वयापासून चालू होणे आणि रक्तस्राव जो होतो तो 3 ते 4 किंवा 2 ते 3 पॅड फक्त एका दिवसाला लागणे, याला ही सगळी नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळीची लक्षणं आहेत. याच्यातून काही डेव्हिएट झालं तर त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. नक्कीच डॉक्टर, कारण ही फार छोटी गोष्ट आहे की तसं म्हटलं तर आपल्याला कळतच नाही की योग्य मासिक पाळी आली आहे का नाही, आणि याच्यात जर बदल झाले तर आपण नक्कीच समजू शकतो की कुठेतरी आरोग्याच्या बाबतीत ही गोष्टी चुकतायत. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलं की HPO ॲक्सिस आहे, म्हणजे हायपोथॅलॅमस पासून ओव्हरी पर्यंत जाणारी ही यंत्रणा एक काम करत असते, पण आता ह्याच्यामध्ये मासिक पाळीचे काही टप्पे आहेत का जे आपण आणखीन छान पद्धतीने समजून शकू शकतो? हो, मासिक पाळीचे टप्पे म्हणजे जो मासिक पाळीचा एक महिना आहे त्याला साधारणपणे आपण 2 भागांमध्ये विभागू शकतो. पहिले 15 दिवस आणि दुसरे 15 दिवस. तर पहिल्या 15 दिवसामधचा जो इफेक्ट असतो तो जे स्त्री बीजकोशातून इस्ट्राडायोल नावाचं हार्मोन बाहेर येतं, त्याचं काम असतं ते की साधारणपणे 20 स्त्री बीजकोशामध्ये असंख्य अंडी असतात. तर त्याच्यामधले साधारणतः 20 अंड्यांची निवड होते, ते एकमेकांना कॉम्पीट करतात. तर त्याच्यामधला एकच अंड सिलेक्ट करून त्याला परिपक्व करणं हे इस्ट्रोजन हार्मोनचं काम असतं. आणि ते काम साधारणतः पाळीच्या 12 ते 15 दिवसापर्यंत पूर्ण होतं. आणि 12 ते 15 दिवसाच्या नंतर प्रोजेस्ट्रॉन नावाचं जे हार्मोन आहे किंवा संप्रेरक आहे ते कार्यशील होतं आणि त्याच्या इफेक्ट खाली ते ओव्ह्युलेशन म्हणजे जे परिपक्व झालेलं अंड आहे ते स्त्री बीजकोशातून बाहेर पडतं आणि त्याच्यानंतर ते त्याची जी प्रोसेस आहे की ते अंडवाहिनीतून गर्भाशयात येणं ती प्रक्रिया चालू पुन्हा सुरू होते. तर हे जे बदल आहेत ते स्त्री बीजकोशात होतात. अंड परिपक्व होणं, ते अंड फुटून बाहेर पडणं आणि त्याच्यानंतर उरलेला जो भाग असतो त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतो, ते थोडे दिवस हार्मोन सिक्रिशन करण्याचं काम त्याचं चालू असतं आणि त्याच्यानंतर ते पण कार्य नंतर बंद होतं एकदा अंड गर्भाशयातून बाहेर पडलं की. तर ह्याच्याबरोबरच दुसरे जे परिणाम आहेत ते किंवा जे ऍक्शन आहेत त्या गर्भाशयाच्या जे अस्तर असतं आतलं, ज्याला एंडोमेट्रियम आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये पण ही संप्रेरक काम करतात आणि त्याच्यामध्ये पण बदल होणं चालू होतं. म्हणजे सुरुवातीला जे 4 ते 6 मिलीमीटरचं अस्तर असतं ते नंतर तर ते 10 ते 12 मिलीमीटर होतं. कारण ही सगळी तयारी असते की जर मूल राहिलं तर त्याच्यासाठी व्यवस्थित न्यूट्रिशन व्हावं. डॉक्टर, जेव्हा आता आपण पाळीची जी काय आपण शरीर रचना आहे, पॅथोफिजिओलॉजी आहे जी आपण समजून घेतली, पण आता खरा मुद्दा येतो की जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिला पहिल्यांदा पाळी येते. आता त्यावेळेला मनात बऱ्याच गोष्टी असतात, कारण तिलाही गोष्टी ह्या सगळ्या मैत्रिणीकडून ऐकल्या असतात किंवा काही माध्यमांद्वारे कळालेल्या असतात. तर थोडक्यात त्यावेळेला कसं मुलींना आपण काउन्सिलिंग करावं आणि कुठल्या वयात पाळी येणं हे योग्य आहे? जसं मी बोललं की साधारणतः 10 ते 12 हे ॲव्हरेज एज आहे पाळी येण्याचं. तर आणि असं अलीकडे आढळून आलंय की 9 वर्षापर्यंत पासूनही पाळी येऊ शकते. तर हे एकदम आयडियल वय आहे पाळी येण्याचं. पण आणि यावेळेस काय असतं की तिला जर व्यवस्थित माहिती दिली की पाळी आल्यानंतर काय होणार आहे, कारण सडनली एक दिवशी त्या मुली असं स्वतःच्या अंडरवेअरवर रक्ताचे डाग बघून एकदम घाबरून जातात, त्यांना स्वतःबद्दल लाज वाटायला लागते. तर हे लाजेसारखं काही कृत्य नाही किंवा याच्यामध्ये घाबरण्यासारखं पण काही नाही. ही जर माहिती तिला घरातूनच मिळाली, म्हणजे आईकडून किंवा मोठ्या बहिणीकडून किंवा इतर नातेवाईकांकडून, तर ती त्यावेळेस व्यवस्थित त्या प्रसंगाला सामोरी जाऊ शकते. तर इथे जे आपलं हेल्थ एज्युकेशन आहे ते थोडंसं अजूनही कमी पडतंय. त्याच्यामध्ये आणखीन थोडी इम्प्रूव्हमेंट जर झाली तर जो पहिल्या वेळेचा जो एक्सपिरियन्स आहे त्याला ती अधिक सामंजस्याने सामोरे जाऊ शकते. म्हणजे हे तुमचं म्हणणं आहे की घरातल्या व्यक्तींनी सांगण्याची गरज आहे, पण काही माध्यमं सुद्धा आहेत आणि आजकाल व्हॉट्सअप आहे, गुगल आहे, याद्वारे बरीच माहिती जी योग्य नाहीये ती सुद्धा माहिती पोहोचवली जाते. तर डॉक्टरांकडून सुद्धा डॉक्टर योग्य उपचार काउन्सिलिंग केलं तरी सुद्धा योग्य ठरणार आहे. कारण यामुळे एक मुद्दा होईल की त्या मुलीला अचानक समोर जाताना या सगळ्या गोष्टींना घाबरून जाऊ नये, कशा पद्धतीने आपण सामोरं जावं हे समजू शकतो. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की मासिक पाळी 10 ते 12 वर्षापर्यंत येणं अपेक्षित आहे, पण ती सध्या लवकर येते.
9 महिन्यात अगदी 3री-4थीच्या मुलीला सुद्धा आपल्याला कधी कधी ऐकायला मिळतं की मासिक पाळी आलेली आहे. यामागे कारण काय आहेत? काय बदल घडत आहेत? हे अगदी बरोबर आहे. जे पाळीचं वय आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. याला कारण म्हणजे आपली जी विचारसरणी आणि जी आता जी आपली राहण्याची राहणीमान जे आहे ते थोडं सुधारलेलं आहे. तो एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिचं जे न्यूट्रिशन आहे किंवा आहार आहे त्याच्यावर पण हे अवलंबून आहे की पाळी कोणत्या वर्षी यावी. आता जंक फूड वगैरे जे आहे जे बाहेर अवेलेबल आहे इझिली त्याचं खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ती एक गोष्ट आहे. आणि मीडिया एक्सपोजर जो आहे त्याच्यामुळे पण काय होतं की शरीरामधले जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये वेगळे बदल होऊन जातात आणि पाळीचं वय कमी कमी होऊ शकतं. म्हणजे हे मीडिया एक्सपोजर म्हणजे डॉक्टर आता तुम्हाला खास सांगावं लागेल की नक्की होतं काय, की आता पिक्चर्स आहेत, मूवीज आहेत, गाणी आहेत आणि वय मात्र असं आहे की जिथे तुम्हाला शारीरिक आरोग्य जपायचंय, मानसिक आरोग्य पण जपायचंय, पण ते योग्य पद्धतीने जपलं जात नाही. नक्की काय होतं की जर खूप एक्सपोजर झाला, खूप जर असे काही कार्यक्रम बघण्यात आले तर काय होतं? असे कार्यक्रम बघण्यात आले तर जे मी सांगितलं HPO ऍक्सिस जो ठराविक एजला तो स्टिम्युलेट होऊन कार्यान्वित होतो तो कदाचित लवकर डेव्हलप होऊन तो कार्यान्वित होऊन जायचो कारण त्याला स्टिम्युलस मिळतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे मीडियातून जे काही मुलं बघतात त्याच्यामुळे आणि त्या स्टिम्युलसमुळे पाळीचं वय पण कमी होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. आणि ही धोक्याची सूचना आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळेला योग्य माहीत नसतं आणि त्यामुळे अयोग्य गोष्टी ह्या पटकन आपल्यापर्यंत पोहोचत असतात. डॉक्टर एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर आपल्याशी बोलतायत अंबरनाथ इथून. नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आईचं म्हणजे जेव्हा मुलीच्या पाळी सुरू होती 9व्या किंवा 10व्या वर्षी त्याच वेळेला तिच्या आईला पण त्यावेळेला त्या काळात 9व्या किंवा 10व्या वर्षी सुरू झालेली असते असं म्हटलं जातं. म्हणजे या बाबतीत काही संशोधन झालंय का? म्हणजे जेव्हा मुलीची पाळी सुरू होते तेव्हा आईची पण त्यावेळेला सुरू झालेली होती अशा पद्धतीचं रिसर्चचा काही डेटा आहे का? या संबंधात काही वाचन आलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की काही त्रास हे पाळीच्या वेळेला होणं हे नॉर्मल असतं किंवा काही त्रास हे अबनॉर्मल असतं. तर ते कोणते त्रास आहेत याबद्दल आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आणि तिसरा प्रश्न असा आहे की पाळी सुरू होणं यावेळेला बऱ्याच मुलींना एक मनामध्ये एक भीतीची निर्माण पद्धती झालेली असते किंवा वेगवेगळी लक्षणं पाळीच्या पूर्वीच सुरू झालेली असतात. म्हणजे त्या ज्या दिवशी सुरू होणार त्याच्या आधी अंग दुखणं किंवा डोकं दुखणं अशा स्वरूपाची लक्षणं चालू असतात. तर ती लक्षणं दर महिन्याला होणं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये पाळी सुरू होणं असं पण कधी कधी होतं. या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. तुमचे छान प्रश्न आणि तुम्ही नेहमीच आम्हाला योग्य प्रश्न विचारून आम्हालाही मार्गदर्शन करत असतात. यासोबत श्रोत्यांनाही तुम्ही योग्य मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर काय सांगणार आहात की आईची पाळी आणि मुलीची पाळी एकत्र म्हणजे एकाच वयामध्ये येते का? असं काही असतं का? हो, याला जेनेटिक किंवा हेरिडिटरी असं म्हणतो आपण. तर आईची पाळी ज्या वयात येते साधारणपणे त्या वयामध्ये मुलीची पाळी येऊ शकते आणि हे संशोधनाद्वारे सिद्ध पण झालेलं आहे. नक्कीच. आणि प्रेक्षको ह्याच काही गोष्टी आहेत की बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं की आपली पाळी योग्य आहे का, काही चुकतंय का, यासोबत आहार कसा घ्यायचा, काळजी काय घ्यायची, यासारख्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मासिक पाळीतील समस्या आणि उपचार यावर आपण मार्गदर्शन करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अर्चना भोसले. डॉक्टरांनी नक्कीच डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकरांनी आपल्याला जे प्रश्न विचारले त्यातला मॅडम दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी सांगितलं की ॲबनॉर्मल त्रास म्हणजे मासिक पाळीमध्ये असा काही त्रास आहे का जो काही वेगळा असतो? अशी काही धोक्याची लक्षणं आहेत का? सर्वसाधारणपणे मासिक पाळीशी रिलेटेड काही तक्रारी असतात आणि ज्या नॉर्मल असतात. कारण ह्या ज्या तक्रारी असतात त्याचं कारण आहे की शरीरामध्ये होणाऱ्या संप्रेरकांमधील बदल. त्यामुळे थोडासा चिडचिडापणा होणं किंवा डोकं दुखणं, थोडासा थकवा जाणवणे आणि सगळ्यात कॉमन जी तक्रार असते ती म्हणजे पोटदुखी. तर हे पोटदुखी पण थोड्या प्रमाणात असणं हे नॅचरल आहे म्हणजे स्वाभाविक आहे. तर हे सगळी नॉर्मल मासिक पाळीचे लक्षण आहे. पण जर अशा त्रासांमुळे जर तुमचा रोजचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे
तो जर अफेक्ट होत असेल हम्म. तर मग डॉक्टरांकडे दाखवून त्याची तपासणी करणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला की पाळी येणारे त्याच्या आधी काही लक्षणं दिसतात. काही काहींना कॉन्स्टिपेशन असतं, काहींना पोटदुखी, डोकेदुखी असतं, थोडंसं दुखून जातं. तर हे असू शकतं का, किंवा हे ते पाळीमुळे येतं का? जसं मी आधी बोलले की ते पाळीशी रिलेटेड जी काही संप्रेरक आहेत ते प्रोजेस्ट्रॉन नावाचं जे हार्मोन आहे त्याच्यामुळे असं शरीर थोडंसं फुगल्यासारखं वाटणं किंवा स्तनांमध्ये दुखणं, चिडचिड्यापणा होणं, डोके दुखणं, तर ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत ना त्या नॉर्मल मासिक पाळीशी रिलेटेडच आहेत. आणि या तक्रारींचं कारण म्हणजे संप्रेरकांमधील बदल, ते एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. आणि जर अगदीच खूपच त्रास होत असेल, असह्य त्रास होत असेल तर मग डॉक्टरकडे जाऊन इलाज घेण्याची जरूरत आहे. नक्कीच. पण याबाबत अजून एक म्हटलं जातं डॉक्टर की जेव्हा घरात आजी असेल, मावशी असेल, तर त्या म्हणतात असं की आम्हाला तर असं काही घडत नव्हतं आणि तुमच्याच बाबतीत कसं घडतंय, तुम्ही आजकालच्या मुली फार नाजूक आहेत. तर हे काय नक्की आपलं चुकतंय हेही आपण डॉक्टरांकडून ऐकून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. चंद्रकांत अमृतकर बोलतात आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार चंद्रकांतजी. हॅलो मॅडम. हा मॅडम, वंध्यत्व आणि पाळी यांच्याशी काय संबंध असतो? चंद्रकांत अमृतकर नाशिकहून बोलत आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपल्याला फक्त माहिती हवी. ठीक आहे, धन्यवाद चंद्रकांतजी. धन्यवाद चंद्रकांतजी. वंध्यत्व आणि पाळी याचा एक अतूट संबंध आहे. कारण मासिक पाळीचं जे आपण आतापर्यंत बघितलं की मासिक पाळी कशामुळे येते, त्याचं महत्वाचं कार्य काय आहे, तर महत्वाचं कार्य म्हणजे मातृत्व देणे. आणि जर स्त्री बीज तयार झाल्याशिवाय जी मासिक पाळी आहे ती नियमित येत नाही. जर स्त्री बीजकोश निर्माण झालं नाही तर ते एक वंध्यत्वाचं एक कारण आहे. वंध्यत्वाची अनेक कारणं आहेत, जी स्त्रीमध्ये पण असू शकतात, पुरुषांमध्ये पण असू शकतात. तर स्त्री बीज तयार न होणे आणि पाळी न येणे हे एक त्या वंध्यत्वाचं कारण आहे. म्हणजे तसं म्हटलं तर ही मासिक पाळी ही पहिली पायरीच आहे, त्यामुळेच मातृत्व हे मिळतं. पण आपण ते जपायचं असं तर मासिक पाळी जपली पाहिजे. डॉक्टर, आता मासिक पाळी म्हटल्यानंतर अनेक गोष्टी, जसं तुम्ही म्हणालात आता सुद्धा की पोटात दुखणं आहे, जे अनेक आजार, थोडेसं डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तर अशा वेळेला मासिक पाळीच्या वेळेला स्वतःहून जाऊन काही औषधं घेतली जातात. आणि शाळेत जाणाऱ्या मुली असू दे किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली, ह्या सहजपणे ते घेतात. तर हे कितपत योग्य आहे? शक्यतो औषधांची गरज लागत नाही. थोडेफार त्रास होऊ शकतात, सगळ्यांनाच होतात. म्हणजे जवळजवळ 90% महिलांना पोटदुखी किंवा डोकेदुखी हे प्रकार होऊ शकतात, पण सगळ्यांनाच औषधांची गरज नसते. आता ती औषधं घेण्यापेक्षा काही नॅचरल वेज आहेत जेणेकरून आपण ही लक्षणांपासून सुटकारा मिळवू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं डाएट. तर यावेळेस तुमचं डाएट कसं असावं की पालेभाज्या भरपूर पाहिजे, आहारामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. जर शरीरामध्ये पाणी आणि क्षार जर साठून राहिले तर त्याच्यामुळे हे बाकीचे जे त्रास आहेत की जडपणा वाटणे किंवा मग अगदी अंग फुगल्यासारखं वाटणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, त्याच्यातून आपण सुटकारा मिळवू शकतो. तर आहारामध्ये सकस आहार घेणं अतिशय गरजेचं आहे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. त्यानंतर एक्झरसाइज, व्यायामाचा रोल पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळे जरी पाळी आली तरी तुम्ही या काळामध्ये पण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. उलट व्यायाम जो तुम्ही नॉर्मली करता किंवा रेग्युलरली करता त्याच्यात थोडं प्रमाण यावेळेस जर वाढवलं तर तुमचं ही जी लक्षणं आहेत त्याच्याकडे लक्ष पण जाणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला सुटकारा मिळू शकतो. आणि जसं मी बोलले की जंक फूड म्हणजे ऑइली फूड, चरबीयुक्त पदार्थ किंवा खूप जास्त साखरेचं प्रमाण असलेले पदार्थ हे शक्यतो टाळावे खाण्यामध्ये. ते टाळल्यामुळे जे चिडचिडापणा किंवा इरिटेबिलिटी आहे ते पण कमी होतं. अच्छा, म्हणजे जंक फूड कमी जरी केले तर तरी सुद्धा ही जी मानसिक अस्वस्थता असते ती सुद्धा कमी होऊ शकते. डॉक्टर, जंक फूडकडे आपण येणारच आहोत कारण त्यामुळे वजन वाढतं आणि पुढे PCOD सारखे आजार आपल्याला दिसतात. पण जीवनशैली थोडक्यात बदललेली आहे डॉक्टर. म्हणजे पूर्वी मासिक पाळी आल्यानंतर स्त्रिया घराबाहेर बसायच्या, 4 ते 5 दिवस त्यांना आराम दिला जायचा. सध्याच्या काळात मात्र स्त्री ही काम करणारी आहे आणि मग अशा वेळात किती हालचाल केली पाहिजे पेक्षा किती शारीरिक जास्त कष्ट सुद्धा घेण्याची गरज आहे का आराम करण्याची गरज आहे? शारीरिक कष्ट खूप जास्त वाढवण्याची गरज नाहीये,
पण पूर्णपणे आरामाची पण गरज नसते. जे तुमचा रोजचा दैनंदिन कार्यक्रम आहे तो तुम्ही करायलाच पाहिजे. आणि अगदीच खूपच असह्य त्रास होत असेल तर आरामाची गरज आहे आणि मग डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्याची पण गरज आहे. बरोबर आहे. यासोबत प्रेक्षक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काही प्रथा प्रत्येक घराच्या असतात आणि काही वेळेला आपल्याला माहिती आहे की असं म्हटलं जातं डॉक्टर की तुम्ही अगदी केसांवरून अंघोळ करू नये आणि 4 दिवसानंतर करावी. तर अशा काही चुकीच्या किंवा तुमच्या भाषेत वैद्यकीय दृष्ट्या ह्याला काय म्हटलं जाईल? ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत आणि उलट असं आहे की मासिक पाळीच्या वेळेस जेवढी तुम्ही स्वच्छता पाळणार, म्हणजे दिवसातून 2 वेळा आंघोळ करणे, दिवसातून 2-3 वेळा योनी मार्ग पाण्याने आणि सोप वॉटरने किंवा साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुणे याची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे आंघोळ न करणे, बाहेर बसणे किंवा काही कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणे, उदाहरणार्थ मंदिरात जायला देवपूजा करू देत नाही, देवाचा प्रसादही खाऊ देत नाहीत, तर हे सगळे गैरसमज आहेत. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की मासिक पाळी याच्यामध्ये वाईट किंवा पाप असं काहीच नाहीये. ही तुम्हाला निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला अतिशय सुंदर असं मातृत्व लाभतं. तर पाळी आली तर ते अशुभ आणि मातृत्व लाभतं ते आपण सेलिब्रेट करतो. तर ह्या दोन अगदी टोकाला जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे समजून घेऊनच मासिक पाळीला काही अशुभ किंवा काही पाप न मानता रोजच्या जीवनामध्येच ती मुलगी किंवा ती स्त्री जे काही काम करते किंवा जिकडे ती जाते, जिकडे तिचा सहभाग आहे तिकडे तिला मोकळेपणाने जाऊ द्या, तिला जे हवं ते करू द्या आणि देवपूजा करू नये, प्रसाद खाऊ नये, या पण आता गैरसमजुती नष्ट व्हायला पाहिजे आपल्या समाजातून. अगदीच बरोबर आहे आणि देवाने दिलेलं ते वरदान आहे, त्याला अगदी कोणीही त्यावर काही चुकीच्या गोष्टीची आपण म्हणू शकतो की चुकीच्या गोष्टी आपल्याकडे टाकू शकत नाही. डॉक्टर, आपण जेव्हा म्हणतो की पहिली पाळी येते ते सेलिब्रेट केलं पाहिजे आणि काही समाजात खरंच खूप छान पद्धती असतात की पहिली पाळी आली म्हणजे त्यासाठीच एक सोहळा साजरा केला जातो. तर त्याविषयी काय सांगणार आहात की त्यासोबतच काय काळजी घेतली पाहिजे आपण? जी पहिली पाळी येते ती सेलिब्रेट करणं तर जरुरीचं आहेच आणि त्या मुलीला पण आपण समजावून सांगायला पाहिजे की हे याच्यामध्ये वाईट असं काहीच नाहीये, ही खूप चांगली देणगी आहे. मासिक पाळीचे आगमन म्हणजे तुझी जी शरीर आहे ते एका सुंदरशा छानशा तरुण स्त्रीमध्ये रूपांतर होण्याचं लक्षण आहे, हे तिला समजावून सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये काळजी काय काय घ्यावी, तर सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर, ते नॅपकिन्स कमीत कमी 2 ते 3 वेळा दिवसातून बदललेच गेले पाहिजे. जर ते बदलले गेले नाही तर जंतू संसर्ग होण्याची फार शक्यता असते. योनी मार्ग स्वच्छ कसा ठेवला पाहिजे हे पण तिला या पण शिक्षणाचे धडे तिला देणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर व्यायाम आणि तिचा आहार याकडे पण लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सोहळे जे होते पूर्वीच्या काळी केले जायचे याद्वारे हेच सांगितलं जायचं की ही गौरवाची गोष्ट आहे आणि स्वतःची काळजी तू कशी घेतली पाहिजे तर या पद्धतीने घेतली पाहिजे. डॉक्टर, हे खूप थोड्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या नक्कीच आपण पुढे नेल्या पाहिजे. डॉक्टर, आता तुम्ही जसं म्हणाला की पॅड 2 ते 3 वेळा आपण बदलले पाहिजे दिवसभरात, त्यामुळे जंतू संसर्ग हा आपण रोखू शकतो. पण आता गावात ग्रामीण ठिकाणी प्रत्येक जण पॅड वापरतच असेल असं नाहीये, तर पॅड सोडून दुसरी काही उपाययोजना असते का? पॅडला दुसरा ऑप्शन जे आहे की गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ते कापडाचा वापर करतात. पण कापड वापरण्यामध्ये काही गैर नाही, कारण सॅनिटरी नॅपकिन सगळ्यांनाच अवेलेबल होतील याची आपण खात्री देऊ शकत नाही. तर जे काही अवेलेबल आहे, जे उदाहरणार्थ कपडा जरी वापरला तरी तो कपडा पण दिवसातून 2-3 वेळा चेंज केलाच पाहिजे. ते कपडा जो वापरलेला आहे तो व्यवस्थित धुवून उन्हामध्ये सुकवून परत वापरला पाहिजे. जर अशी फॅसिलिटी असेल तर मग जंतू संसर्ग होण्याची शक्यता नसते. पण जर असं केलं नाही तर मग जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. तर हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तसेच जर सॅनिटरी नॅपकिन्स जरी वापरले तरी त्याची विल्हेवाट कशी लावायची ते पण एक महत्वाचं आहे की ते कागदामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून डस्टबिन मध्ये व्यवस्थित फेकणं गरजेचं आहे. ते असेच जर ओपनवर टाकले किंवा टॉयलेटमध्ये फ्लश केले तर ते पण चांगलं नाहीये, कारण ते टॉयलेट ब्लॉक होऊ शकतं. ओपनवर टाकले तर अनेक प्रकारचे प्राणी पण तिकडे येऊ शकतात आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये पण बाकीच्या गोष्टी जशा हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी याचा पण संसर्ग होऊ शकतो. तर ही विल्हेवाट लावतानाची पण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. सॅनिटरी नॅपकिनला ऑप्शन्स ग्रामीण भागात कपड्यांचा आहे आणि आपल्याकडे आता मेन्स्ट्रुअल कप किंवा
टॅम्पून्स हे पण ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत आणि ते फ्रीली अवेलेबल आहेत. मेन्स्ट्रुएशन कप जो आहे तो पण धुवून वापरू शकतो. अच्छा. ओके, त्याच्यामध्ये ब्लड ऍब्सॉर्ब नाही होत, त्याच्यामध्ये ब्लड कलेक्ट होतं. मासिक पाळीचं जे रक्तस्राव आहे तो कलेक्ट होतो, तो काढून धुवून व्यवस्थित वापरू शकतो. आणि या गोष्टी अगदी इझिली अवेलेबल आहेत, ऑनलाईन पण त्या मिळू शकतात आणि किंमत पण खूप जास्त नाहीये, तर त्याचाही वापर करता येतो. पण जे मेन्स्ट्रुअल कप आणि जे टॅम्पून्स आहेत त्याचा उपयोग सर्वसाधारणपणे आम्ही विवाहित स्त्रियांसाठीच रेकमेंड करतो. बरोबर आहे. पण आपल्या देशात सराईतपणे जे वापरले जाते ते पॅड्स किंवा कापड वापरलं जातं. या कापडामागचं डॉक्टर असं आहे की गावाला किंवा आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागात नाही, अगदी मुंबईत सुद्धा इथे संकोच जी गोष्ट असते, कारण ते कापड उन्हात वाळवलं पाहिजे. ते उन्हात जर नाही वाळवलं तर जंतू संसर्ग होतो. तर इथे काय सांगणार आहात, संकोच का बाळगतात स्त्रिया? त्याला अगदी मोकळेपणाने मागता येत नाही. अगदी आज सुद्धा बघितलं तर केमिस्टकडे जाताना कोणीतरी महिला येईल आणि मग तिच्याकडे आपण मागू, अशाकडे संकल्पना असते थोडीशी. काय सांगणार आहात? थोडंसं डॉक्टर तुमच्याकडून घेऊया. आपण एक फोन आलेला आहे. मीनाक्षी बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार मीनाक्षी. हॅलो. बोला सर. हॅलो मीनाक्षी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, म्हटलं मला 35 वर्षाची वय आहे माझी, मला पाळी येत नाही. पाळी येत नाही. किती वर्ष झाले असं पाळी येत नाही ते? पहिले मुलं झाले चांगले, मला 3 मुलं झाले, 2 मुली आणि 1 मुलगा. हा हा हा. आणि आता 12 महिने होत आले, 12 महिने 2 वर्ष, तर पाळी येतच नाही म्हटलं मॅडम मला. बरं. अजून तुम्हाला दुसरा काही त्रास होतोय का? नाही, त्रास नाही होत, ते पाळी नाही येत आणि घडी घडी बिमारच राहते. बरं, ठीक आहे. डॉक्टर तुम्हाला काही विचारायचं आहे? तुम्हाला दुसरा काही आजार झालेला होता का? थोडंसं फोन त्याच्यासाठी- कट झालाय डॉक्टर, आपण अच्छा, बोलू कट झालाय. शकतो. बरं. आता 35 वर्ष हे खूप कमी वय आहे पाळी जाण्याचं. पण कधी कधी काय असतं की अंगामध्ये रक्ताची कमतरता असेल, ज्याला आपण अॅनिमिया म्हणतो, तर त्याची सिव्हिरिटी अधिक असेल, कारण यांना 3 मुलं आहेत. त्याच्यामुळे अॅनिमिया असण्याची शक्यता फार आहे. कमी वयात प्रेग्नन्सी झाली त्यांची. आणि त्या मुलांमधला गॅप पण जर कमी असेल, म्हणजे एका पाठोपाठ एक मुलं झाली, तर अंगातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण आणखीन कमी होतं. ते एक महत्वाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे आपल्या देशामध्ये अजूनही ट्युबरक्युलोसिसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ट्युबरक्युलोसिस पण हे एक महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे सेकंडरी अमेनोरिया, म्हणजे सुरुवातीला पाळी व्यवस्थित होती, मुलं झाली आहेत, पण नंतर बंद झाली, तर हे पण एक कारण असू शकतं. तसेच तिचा आहार कसा आहे, म्हणजे ती जर एकदम मालनरिष्ट असेल, तिला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट या सगळ्याची कमतरता असेल, किंवा अगदीच लो वेट असेल, किंवा मग खूपच लठ्ठपणा असेल, तरी पण पाळी बंद होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी कारण म्हणजे शरीरातील इतर हार्मोनचा इम्बॅलन्स, उदाहरणार्थ थायरॉइडचे प्रमाण कमी असणे किंवा जास्त असणे. तर ही विविध कारणे ज्याच्यामुळे पाळी थांबू शकते. आणि किंवा मग सगळ्यात छोटं मूल जर एकदम जे 1 किंवा 1.5 वर्षाचं असेल आणि ती स्तनपान करत असेल, तर स्तनपानामध्ये देखील पाळी थांबू शकते. तर ही विविध कारण आहेत ज्याच्यामुळे या वयात पाळी थांबलेली असेल. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित तिने डॉक्टरकडे जाऊन नक्की काय कारण आहे, रक्त तपासण्या करून घेऊन त्याप्रमाणे तिची पुढचा ट्रीटमेंट करू शकते. नक्कीच डॉक्टर. म्हणजे धोक्याची जी लक्षणं आहेत ज्यामध्ये आपण सांगणारच आहोत, पुन्हा आपण चर्चा करणार आहोत, पण सर्वसाधारणपणे सगळ्या स्त्रियांनी कुठल्या चाचण्या केल्या पाहिजेत? सगळ्यात महत्वाची चाचणी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. त्याच्यामध्ये आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, कारण अॅनिमिया अजूनही खूप कॉमन आहे. आता जसं मी मगाशी पण बोलले की आहाराला खूप महत्व आहे, तर आयर्न रिच जे पदार्थ आहेत ते जर व्यवस्थित खाल्ले गेले तर त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन बी. जर ते जंक फूड किंवा फ्राईड गोष्टी, तळलेल्या गोष्टी आपण जर जास्त खाल्ल्या, तर तळल्यामुळे काय होतं की व्हिटॅमिन बी त्याच्यामधलं निघून जातं. तर असे पदार्थ जास्त खाण्यात आले येतात. तर व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी आणि आयर्न डेफिशियन्सी याच्यामुळे अॅनिमिया खूप कॉमन आहे इंडियामध्ये. त्याच्यामुळे सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, ज्याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन किती आहे ते कळेल. त्याच्यानंतर दुसऱ्या तपासण्या म्हणजे जर पाळी अनियमित असेल किंवा रक्तस्राव खूप जास्त असेल, तर थायरॉइडची टेस्ट पण करून घेणं जरुरीचं आहे. आणि त्यानंतर तुमचं वजनाप्रमाणे जर वजन खूप जास्त आहे तर डायबिटीस आहे की काय ते पण बघणं जरुरीचं आहे. तर हे 3 महत्वाचे तपास आहेत, ते करून साधारणपणे 70 ते 75% महिलांमध्ये
कारण काय आहे ते आपल्याला कळू शकतं. नक्कीच. पण त्यातलं महत्वाचं होतं की Hemoglobin. ॲनिमिया असेल तर तुमची पाळी सुद्धा ही कमी होऊ शकते किंवा थांबू शकते. डॉक्टर, या सगळ्या झाल्या आपण मेडिकल डिसीजेस याच्याविषयी बोलतो आहे, पण सगळ्यात महत्वाचा पाया येतो तो म्हणजे की तिथली स्वच्छता. आता पाळीच्या बाबतीतली स्वच्छता तुम्ही जे सांगत होतात त्यात पुढे आपण काय सांगणार आहोत की पॅडचं विल्हेवाट. पॅड्स सर्वप्रथम एकदम स्वच्छ पॅड वापरले पाहिजे. सॅनिटरी नॅपकिन जरी वापरले तरी अनक्लीन वापरायचे नाही, ते स्वच्छ पॅड वापरले गेले पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा ते पॅड बदली करणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पॅड चेंज करता त्यावेळेस योनी मार्ग साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं गरजेचं आहे. त्याबरोबर हातांची स्वच्छता पण महत्वाची आहे. कोरोनाने आपल्याला गेले वर्षभर शिकवलेलं आहे की हँडवॉश हाताची स्वच्छता. तर त्या हाताच्या स्वच्छतेचं महत्व इथे पण आहे. प्रत्येक वेळेस पॅड बदलल्यानंतर हात स्वच्छ साबण आणि पाण्याने धुतले गेले पाहिजेत. तर सॅनिटरी पॅड नॅपकिनची जी विल्हेवाट आहे ती योग्य रीतीने लावली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जे स्वच्छता करण्याची जी पद्धत आहे ती मागून पुढे न येता, म्हणजे गर्भाशयाची पोझिशन अशी आहे की मूत्राशय आणि मलाशय या दोघांच्या मध्ये गर्भाशय असतं. त्याच्यामुळे दोन्हीकडे कुठल्याही संस्थेला जरी कुठलं इन्फेक्शन झालं, जंतू संसर्ग, तर तो योनी मार्गाद्वारे लगेच आतमध्ये जाऊन लगेच पसरू शकतो. आणि त्या योनी मार्गातून प्रसरलेल्या जंतू संसर्गाची लक्षणं म्हणजे व्हाईट डिस्चार्ज येणे, ज्याला आपण ल्युकोरिया म्हणतो किंवा श्वेतपदर म्हणतो. तर अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. आणि नैसर्गिकरित्या आपल्याला हा संसर्ग होऊ नये यासाठी निसर्गानेच प्रोटेक्शन दिलेलं आहे. कारण जे सर्वायकल ग्लँड्स किंवा ज्या पेशी असतात पिशवीच्या टोकाला, त्याच्यामध्ये ग्लायकोजन नावाचा पदार्थ असतो आणि त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये केलं जातं. आणि त्या लॅक्टिक ऍसिडमुळे काय होतं की ती योनी संस्था जी आहे त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होत नाही, ते टाळला जातो. तिकडे थोडंफार प्रमाण जर कमी झालं लॅक्टिक ऍसिडचं तर जंतू संसर्ग होतो आणि मग त्या स्त्रीला अनेक तक्रारी उद्भवू शकतात. नक्कीच. पीएच जो आहे तो त्याच्यामुळे जे योनी मार्ग साफ करताना पाठून पुढे न येता पुढून पाठीमागे जायचं. ती एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली तर जंतू संसर्गाचं प्रमाण कमी होईल. अगदी बरोबर आहे. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण काही स्त्रियांना वारंवार हे व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरं पाणी अंगावरून जात असतं आणि कळतच नाही की यामागची कारणं काय आहेत. छोट्याशा चुका असतात पण आयुष्यभर त्यांना त्यातून जावं लागतं. डॉक्टर, जेव्हा आता आपण स्वच्छतेविषयी चर्चा केलेलीच आहे, तर आता पुढे जाताना आहे की संकोच अजूनही त्यातला गेलेला नाहीये. आणि तो संकोच नैसर्गिकरित्या आला तर ठीक आहे, पण एक थोडासा समाजाच्या दडपणामुळे किंवा आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या गोष्टींमुळे अजूनही तो संकोच गेला नाही. हा कसा दूर करायचा, याला कसं पॉझिटिव्हली घ्यायचं? आतापर्यंत आपण बोललो की स्त्रियांना किंवा मुलींनाच हेल्थ एज्युकेशनची गरज आहे. तर त्यांचा संकोच जाण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे पुरुष पण आहेत. तर त्यांनाही या संबंधी जर आपण हेल्थ एज्युकेशन दिलं, त्यांना पण हे ज्ञान दिलं आणि मुलींची किंवा स्त्रियांची कशी कुचंबना होऊ शकते हे त्यांना पण जर आपण समजावून सांगितलं तर नक्कीच हा संकोच मुलींचा किंवा स्त्रियांचा दूर होईल असं मला वाटतं. आणि स्त्रियांनी किंवा मुलींनी पण स्वतःहून त्यांना स्वतःबद्दल अभिमान बाळगायला पाहिजे की याच्यामध्ये वाईट काहीच नाही, पाप काहीच नाही. आणि ही एकदम निसर्गाने दिलेली, देवाने दिलेली आपल्याला ही देणगी आहे. त्या देणगीचा पुरेपूर चांगला लाभ करून घ्यावा आणि जी गोष्ट दिलेली निसर्गदत्त आहे तिचा आनंदाने स्वीकार करावा, तर आपला संकोच दूर होईल. नक्की. प्रेक्षको, खरंच ही देणगी आहे आणि ही आपण बाळगली पाहिजे. समाजाचा एक भाग आहोत आपण, त्यामुळे समाजाचं सुद्धा तितकंच कर्तव्य होतं की या गोष्टीकडे योग्य पद्धतीने बघणं. यावर आपण अजून चर्चा करणारच आहोत. जीवनशैली कशी या गोष्टीला आपल्याला त्रास देते हे सुद्धा समजून घेऊ. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अर्चना भोसले आपल्या सोबत आहेत. मासिक पाळीतील समस्या आणि उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, मासिक पाळी दर महिन्याला येते म्हणून तिला मासिक पाळी म्हणतात, पण त्याची नोंद ठेवणं किती गरजेचं आहे? डॉक्टर काय सांगणार, नोंदमध्ये काय आपण नोंदी ठेवून घ्याव्यात? आपण एक यावर मार्गदर्शन कराच. पण एक फोन आलेला आहे. अलका साने बोलतायत आपल्याशी पुणे येथून. हॅलो. हॅलो. नमस्कार अलकाजी, आपला प्रश्न विचारा. हा विचार. हॅलो. हॅलो, बोला. मी मिसेस पाटील बोलतेय. माझ्या मुलीचं
जे हे आहे डिस्चार्जचा प्रॉब्लेम फक्त वर्षातून एकदा होतो हम्म. आणि तिला म्हणजे असं 10-12 दिवस पुढे जातं. 27 वर्ष वय आहे तिचं हम्म, हम्म, हम्म. आणि तिला मग असा व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. साधारण या पिरियड म्हणजे सीझन मध्ये जास्त त्रास होतो तिला. तर त्याच्या मागे काही कारण आहे का? अच्छा. हा मिसेस पाटील, तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय. जे मुलीला जो त्रास होतो की वर्षातून एकदाच होतो, तर ते सफेद पाण्याचा जो त्रास आहे ना, तो प्रत्येक वेळेस ॲबनॉर्मल असतो असं नसतं. नॉर्मली पण हा त्रास होऊ शकतो. म्हणजे साधारणतः पाळी येण्याच्या आधी 2-3 दिवस होणारा त्रास सफेद पाण्याचा, किंवा मग पाळीच्या 12 ते 14 दिवसांमध्ये होणारा त्रास, तर हा नॉर्मल असतो. थोडेसे सिक्रिशन्स तिथून योनी मार्गातले जे स्त्राव असतो तो थोडा वाढलेला असतो, तर तो नॉर्मल असतो. परंतु जर हा स्त्राव त्याच्याबरोबर जर योनी मार्गाला खाज येणे किंवा पुरळ उठणे किंवा लघवी करायला जळजळ होणे, हे सगळ्या जर तक्रारी त्याच्यासोबत असतील तरच त्याला ट्रीटमेंट करण्याची किंवा ॲबनॉर्मल म्हणण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग तो नॉर्मलही थोडा डिस्चार्ज येऊ शकतो. आणि पाळी काही काही जणांची ही सायकल जी आहे ती थोडीशी मोठी असू शकते. हो. आणि पाळीचं कसं असतं की जरी मी सांगितलं की नॉर्मल पाळीच्या लक्षणांमध्ये साधारण 28 ते 30 दिवसांनी दुसरी पाळी यायला पाहिजे असं जरी मी बोलले, तरी काही लोकांमध्ये ते पाळीचं जे ड्युरेशन आहे किंवा कालावधी आहे तो नॉर्मली पण कमी जास्त असू शकतो. म्हणजे साधारणपणे 21 दिवस ते 35 दिवसापर्यंत जरी पाळी आली तरी पण ती नॉर्मल मध्येच पकडली जाते. त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी काही नाहीये. पण अगदीच 2-2 महिने पाळी येतच नाही किंवा काही औषधं घेतल्याशिवाय पाळी येत नाही असं असेल तर मग त्याच्यामध्ये पुढे तपासणीची गरज असते. नक्कीच ही औषधं घ्यावीत का नाही याकडे डॉक्टर वळूया. पण सर्वप्रथम पाळीची नोंद ठेवायची, ती कशी ठेवायची आणि काय काय गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? आता पाळीची नोंद ठेवणं आज घडीला अत्यंत आवश्यक आहे, कारण आजचं जीवन एकदम धावपळीचं धकाधकीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की पेशंट कंप्लेंट करायला जरी आले की दाखवायला जरी आले तर त्यांना त्यांच्या पाळीची तारीखच आठवत नाही, मग त्याच्या मागच्या पाळीची पण तारीख आठवत नाही. त्याच्यामुळे ती पाळी खरंच नियमित आहे का ती अनियमित आहे ते आम्हालाही प्रश्न पडतो. त्यामुळे ही नोंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नोंद ठेवण्यासाठी आता स्मार्टफोनमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍप्स पण आहेत, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. किंवा सगळ्यांच्या घरी कॅलेंडर असतं, तर कॅलेंडर मेथड म्हणजे सगळ्यात बेस्ट. तर त्याच्यामध्ये पाळीची तारीख, किती दिवस पाळी राहिली, तर याच्यामुळे काय होतं की पुढे जर तुमच्या काही तक्रारी नंतर उद्भवल्या की मला असं वाटतं की आता खूप पॅड वापरले गेलेत, अति रक्तस्राव होतं की काय, तर या सगळ्या गोष्टींचं आपण या तक्रारींचं निवारण करणं अतिशय योग्य रीतीने करू शकतो जर तुम्ही हे डायरी मेंटेन केली तर याच्यामध्ये पाळीची तारीख, किती ड्युरेशन आणि किती पॅड, हे 3 गोष्टी तुम्ही महत्वाच्या तिकडे मार्क करून ठेवल्या तर त्याचा नक्कीच खूप फायदा होतो. नक्कीच. आणि यासोबतच जर पाळीमध्ये काही दुखलं, काही जर वेगळे तुम्हाला जर अशी काही लक्षणं आढळली की जी इतर वेळी नसतात, तर ते आजारही तुम्ही तुमचे नोंदवू शकतात. कारण डॉक्टर बऱ्याच वेळा विचारल्यानंतर सांगितलं जातं की अमावस्येच्या 2 दिवस आधी, पौर्णिमेच्या 4 दिवस नंतर, अशा पद्धतीने जेव्हा कॅल्क्युलेशन होतं तेव्हा तो आजार आपण पटकन सापडू शकत नाही आपल्याला. डॉक्टर, आता पुढे जाताना की पाळी म्हटल्यानंतर काही काही जणांना पाळी ही येत नाही, म्हणजे अगदी येते, अमेनोरिया विषयी आपण चर्चा करतोय. पाळी येते आणि कधी कधी ती पुन्हा येतच नाही, याविषयी आपण काय सांगणार आहात? आता मुलीने एकदा किशोरावस्थेत पदार्पण केलं तर तिची पाळी चालू झाली आणि त्यानंतर एक पाळी येते, दुसरी पण येते, त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यांचा गॅप होऊ शकतो. तर या मागचं कारण मी सांगितलं की शरीरातील हार्मोनचे लेवल आणि अपरिपक्व असलेला HPO ऍक्सिस हे महत्वाची कारण आहेत. त्याच्यामुळे पाळी जरी आली नाही तरी मुलींच्या मातांनी लगेचच घाबरून जाऊ नये, की हे नॅचरली पण असू शकतं, जो ऍक्सिस किंवा हार्मोनचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, तर लगेच घाबरण्याची शक्यता नाहीये. आणि आईचं तर मुलीकडे एकदम व्यवस्थित लक्ष असतं की आता या महिन्यात पाळी आली, या महिन्यात आली नाहीये, आणि तेव्हा घाबरून जाऊन लगेच येतात की पण त्याच्याकडे दुर्लक्ष पण करण्यात अर्थ नाहीये. दुर्लक्ष पण करू नये, तुम्ही अलर्टच राहायला पाहिजे. तरी पण ही वेगळी वेगळी जी कारणं आहेत पाळी न येण्याची, जे मी आता सांगितले की हार्मोन ज्याचा इम्बॅलन्स असतो, किंवा मग दुसरं एक महत्वाचं कारण जे आपल्या जीवन किंवा राहणीमानामुळे आता त्याचं पर्सेंटेज पण वाढलेलं आहे, ज्याला आपण PCOD म्हणतो. जे PCOD एक महत्वाचं कारण आहे ज्यामुळे पाळी अनियमित
होऊ शकते. तर ह्या पीसीओडी मध्ये कसं असतं की जी स्त्रीबीज असतात गर्भाशयाच्या बाजूला त्याचा थोडासा साईज वाढलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रीबीज कोशामध्ये थोडं पाणी भरलेलं असतं. त्याच्यामुळे ती नॉर्मली जी स्त्रीबीज तयार होऊन जी अंड फुटण्याची जी प्रक्रिया आहे, जी ओव्ह्युलेशन आपण त्याला म्हणतो, ती प्रक्रिया नियमितरित्या होत नाही. आणि जी प्रक्रिया जर नियमितरित्या झाली नाही तर मग हार्मोनमध्ये किंवा संप्रेरकांमध्ये बदल होतात आणि पाळी अनियमित होते. तर ह्या पीसीओडी हे एक महत्वाचं कारण आहे आणि ज्याचं प्रमाण साधारणतः 25 ते 30% शहरी पॉप्युलेशन मध्ये, शहरामध्ये जी लोकसंख्या त्यांच्यामध्ये आढळतं. ग्रामीण भागात ते प्रमाण थोडं कमी आहे. आणि त्यामधलं महत्वाचं कारण आहे जंक फूड. जंक फूड जे आहे ते सगळ्यात जास्त मारतं आणि स्त्री आरोग्याला ते जास्त बाधक ठरतं. डॉक्टर, पीसीओडी मध्ये आपण चर्चा करणार आहोत, पण एक थोडंसं की आपण अजून काय सांगणार आहात की त्या वेळात एकदम आहार कसा असला पाहिजे, कारण पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टीकडे येतोय, ती फार महत्वाची बाब आहे. तर जसं मी आता सांगितलं की आहार तुमचा संतुलित पाहिजे, पालेभाज्या व्यवस्थित पाहिजे. जर तुम्ही जास्त जंक फूड किंवा फ्राईड गोष्टी किंवा रस्त्यावर मिळणारे वडापाव, चायनीज फूड आयटम्स हे सगळे तुम्ही रेग्युलरली खात असाल तर काय होतं की ओबेसिटी किंवा वजन वाढतं. आणि ओबेसिटी पण हा एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे पाळी अनियमित होऊ शकते. पीसीओडी सोबत जर ओबेसिटी हे दोन्ही एकत्र आले तर पाळी अगदीच अनियमित होऊन ती बंद पण होऊ शकते. त्याच्यामुळे आहाराकडे, संतुलित आहाराकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आजच आपण जंक फूड खाल्लं आणि पुढच्या महिन्यात येणारी पाळी थांबेल असं होत नाही. मुळातच आपल्याला आपलं जे आरोग्य आहे ते अगदी 2 ते 3 वर्षाचा तरी कालावधी देतो, पण त्यानंतर येणारे आजार मात्र हे गहन स्वरूपाचे असू शकतात. डॉक्टर, आता अमेनोरिया झालं, आता मेट्रोरेजिया आपण काय सांगणार आहात? काही काहींना खूपच असं मासिक पाळी रक्तस्राव होतो. तर अमेनोरिया झाल्यानंतर बाकीच्या ज्या तक्रारी ज्या असतात ते सगळ्यात महत्वाची तक्रार म्हणजे अतिरक्तस्राव. आता अतिरक्तस्राव होणं याला म्हणजे 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होणं किंवा दिवसामध्ये 4 पेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करायला लागणे किंवा ज्यावेळेस रक्तस्राव होतं त्याच्यामध्ये रक्तस्रावाबरोबर रक्ताच्या गाठी पण पडणे, तर ही लक्षणं आहेत की अतिरक्तस्राव आहे. आता या अतिरक्तस्रावामागची कारण विविध आहेत. त्याच्यामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइडच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज हे पण एक कारण असतं. त्याच्यानंतर महत्वाचं कारण म्हणजे गर्भाशयाला काही गाठी बनू शकतात आणि सगळ्यात कॉमन गाठ जी बघितली जाते ती म्हणजे फायब्रॉइड. फायब्रॉइड म्हणजे काही कॅन्सरची गाठ नसते, ही साधी गाठ असते आणि ती एशिया आणि आफ्रिकन पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 55 ते 60% स्त्रियांना असते. तो इतका कॉमन आहे. काही लोकांची ती डिटेक्ट होते, काही लोकांची डिटेक्ट होत नाही. आणि आता तर सोनोग्राफीचा एकदम सर्रास वापर केला जात असल्यामुळे ते डिटेक्ट होण्याची पण पर्सेंटेज वाढलेला आहे. तर हा जो फायब्रॉइड आहे तो गर्भाशयाचा ट्युमर असतो, पण त्या ट्युमरमुळे सगळ्यांनाच रक्तस्राव जास्त होईल असं पण नसतं. त्या ट्युमरची संख्या, त्याची पोझिशन किंवा लोकेशन त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे जर रक्तस्राव जास्त आला आणि आपण तपासण्यात जर दिसले की गर्भाशयाचा ट्युमर आहे किंवा फायब्रॉइड आहे, तर ट्युमरचं नाव ऐकून घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. हा 99.9% नॉन कॅन्सरस म्हणजे कॅन्सरची गाठ नसते आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंटचे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ती करू शकतो. आणि मुळात आहे की ती नैसर्गिकरित्या येते तर नैसर्गिकरित्या जाऊ शकते. फक्त गरज आहे योग्य उपचार घेण्याची आणि योग्य आहार सांभाळण्याची. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर जयश्री बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार जयश्रीजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझ्या मुलीला लवकर म्हणजे पाळी येते ना, तर 15 दिवसातच येते तिला प्रत्येक वेळेस. दर 15 दिवसांनी. मुलीचं वय काय आहे तुमच्या जयश्री? 15 वर्ष. 15 वर्ष. आणि पाळी कधीपासून चालू झाली, कितव्या वर्षापासून? 8 महिने झाले तिला चालू झाली, म्हणजे 15व्या वर्षीचा झाली. 15 वर्षीच. अच्छा, 8 महिन्यापासून चालू झाली आणि पूर्ण 8 महिने 15-15 दिवसांनीच येते. हा, 15 दिवसालाच येते. बरं. आणि प्रत्येक वेळेस रक्तस्राव 4 ते 5 दिवस राहतो की एक दिवस राहून जातो? नाही, 2च दिवस, जास्त नाही होत रक्तस्राव. 2च दिवस. बरं. आणि मुलीचं साधारण वजन किती असेल? वजन असं काय बघितलं बारीक अंदाजे? बारीक आहे, मध्यम आहे? नाही, मध्यम आहे, असे दष्टपुष्ट आहे, चांगली आहे तशी. बरं बरं.
धन्यवाद जयश्रीजी, आपला प्रश्न आम्हाला कळालेला आहे. काय सांगणार डॉक्टर? हा, तुमच्या मुलीचं वय, जयश्रीच्या मुलीचं वय 15 वर्ष आहे आणि तिला पाळी 15-15 दिवसांनी येते. तर हे चांगलं लक्षण नाहीये. याच्यामध्ये पण एकतर हार्मोनल इम्बॅलन्स असणार आहेत. ते हार्मोनचं प्रमाण थोडं पण कमी जास्त झालं की असं मध्ये मध्ये ते रक्तस्राव होऊ शकतो. आणि जसं त्या म्हणाल्यात की रक्तस्राव खूप जास्त नाहीये, 2च दिवस जातो. त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्कीच हार्मोनचा थोडासा रोल आहे. तर ही पाळी नॉर्मल करण्यासाठी काही औषधं येतात, ती औषधं घेऊन ती पाळी व्यवस्थित करू शकतात. त्याचप्रमाणे तिच्या अंगातलं हिमोग्लोबिन किती आहे, अॅनेमिया आहे की नाही, आणि बाकीचा दुसरा कुठला आजार आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जयश्री, तुम्ही तुमच्या मुलीला दवाखान्यामध्ये घेऊन जा आणि डॉक्टरांकडे दाखवून ज्या तपासण्या ते सांगतील त्या करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता हे तर लक्षण एक आहेतच, पण यासोबतच कधी कधी आपण काय सांगू शकतो की धोक्याची लक्षणं कुठली? 2 पाळीच्या मध्ये येणारी पाळी असेल, दुखणं आहे, सगळ्याच अगदी महिला वर्गांसाठी? हा, सगळ्या महिला वर्गांसाठी म्हणजे पाळीचं जसं मी सांगितलं की ते जे चक्र आहे, ती एका महिन्याने आलेली पाळी ती नॉर्मल आणि नैसर्गिक आहे. जर पाळीच्या मध्ये मध्ये रक्तस्राव होत असेल, म्हणजे काही स्त्रियांना कधी कधी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव होतो किंवा मध्येच 8-10 दिवसांनी रक्तस्राव होतो, तर ही धोक्याची लक्षणं आहेत आणि त्याच्यासाठी पुढील तपासणींची आणि इलाजाची गरज आहे. हे एक आहे. त्याच्यानंतर जसं मी पोटदुखीचं सांगितलं की नैसर्गिक मासिक पाळी जी येते त्याच्यामध्ये थोडंफार पोट दुखू शकतं, कारण ते गर्भाशयाचे जे स्नायू आहेत ते आकुंचन आणि प्रसरण पावतात. त्याच्यामुळे ते पोटदुखीचं प्रमाण थोडं असतं. त्याच्याशिवाय जे दुसरे हार्मोन्स आहेत, प्रोस्टाग्लॅन्डिन्स नावाचे, त्याचं काही स्त्रियांमध्ये प्रमाण कमी जास्त असतं. तर त्या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे पण जे पोटदुखी असते ती जास्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळे त्यांना पण पोटदुखीसाठी जी औषधं आहेत किंवा पोटदुखी थांबण्याचे जे गोळ्या आहेत ते घेण्याची गरज असते. हे झाले 3 महत्वाची लक्षणं जी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण श्वेतपदर किंवा व्हाईट डिस्चार्ज बोललो, व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण जर पाळीच्या आधी खूप जास्त असेल की पॅडची आवश्यकता लागते, एवढा जर व्हाईट डिस्चार्ज असेल तर तो पण ॲबनॉर्मल आहे. त्याच्यासाठी पण डॉक्टरकडे जाऊन इलाज करून घेण्याची गरज असते. अगदीच बरोबर आहे. पण यासोबत एक महत्वाचा मुद्दा आहे स्त्रियांच्या बाबतीत की घरात जर देवकार्य असेल, कुठे पूजा असेल, काय असेल, तर स्वतःहून डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टर मला आता पाळी नकोय या महिन्यातली, तर अमुक थांबण्यासाठी किंवा येण्यासाठीची औषधं द्या. हे योग्य आहे का डॉक्टर? आणि यामुळे त्या आरोग्यावर परिणाम होतो का? ऍक्च्युअली आता जे औषधं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा जी औषधं आम्ही देतो ती सेफ औषधं असतात, त्याचे काही खूप जास्त दुष्परिणाम नसतात. जरी आपण म्हटलो की देवकार्यामध्ये सहभागी होण्याचा पाळी येऊ नये, हे गैरसमज आहे, असं असायला नकोय. पण कधी कधी काय असतं की ते परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणजे माझ्या घरामध्येच आज समारंभ आहे तर मी स्वतःच हेल्दी पाहिजे ना, की पाळीमुळे मला जर काही माझ्या कामामध्ये अडथळा येत असेल तर पाळी पुढे ढकलणं योग्य आहे. आणि सध्या मार्केटमध्ये औषधं जी अवेलेबल आहेत ती एकदम सेफ असतात. डॉक्टरकडून औषधं घेतलेली कधी पण चांगली. मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन स्वतः इलाज करणं हे अयोग्य आहे. चांगल्या डॉक्टरकडून जाऊन औषधं घेतली आणि पाळी पुढे ढकलली तर त्याच्यामध्ये काहीच वावगे नाही. नक्कीच. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम फार महत्त्वपूर्ण होता आणि याचा अभिप्राय आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तो अभिप्राय तुम्ही आम्हाला या माध्यमांद्वारे कळवू शकतात. आमची माध्यमे अशी आहेत: facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात, youtube.com/user/ddsahyadri इथे आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात, arogyasambada19@gmail.com इथे मेल करू शकतात आणि ट्विट करू शकतात, ट्विट DD सह्याद्री इथे. प्रेक्षको, महत्वाचा विषय आणि डॉक्टरांकडून अगदी डॉक्टर जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगणार आहात मार्गदर्शन म्हणून? जाता जाता मी पुन्हा हेच सांगायचा प्रयत्न करते की मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्यातील एक अविभाज्य घटक आहे. मासिक पाळी ही निसर्गदत्त देणगी आहे. तिचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा. तुम्ही त्या महिलेला वाळीत टाकू नका, तिला समजावून घ्या. तिच्या अडचणी किंवा तक्रारी मासिक पाळीच्या वेळेस ज्या असतील त्यांना समजावून घेऊन त्यांचं निवारण करा आणि तिला सपोर्ट करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे तिच्यातील संकोच पण दूर होईल आणि आपली जी पुढची पिढी असेल ती अतिशय कार्यक्षम आणि सुदृढ असेल. नक्कीच.
मातृत्व तर हवंच आहे, पण या मातृत्वासाठी गरज आहे ती योग्य मासिक पाळी जपण्याची, आणि हे जपण्यासाठी आपण योग्य काळजी घेणं गरजेचंच आहे. ही काळजी डॉक्टरांनी आपल्याला सांगितली, पण डॉक्टर यातला एक थोडासा महत्वाचा भाग आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा सांगूया की आहार हा किती महत्वाचा आहे. आहार जपला आणि व्यायाम किती जपला तर आपण हे आरोग्य जपू शकतो का? हो, आहार आणि व्यायाम याचं एकदम महत्वाचं योगदान आहे आपल्या आयुष्यामध्ये. आहारामध्ये तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस स्पेशली मिठाचे प्रमाण कमी करा, पाण्याचे प्रमाण वाढवा, शर्करायुक्त किंवा चरबीयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा, फ्राईड फूड जंक फूडला अगदीच नो बोला, आणि पाणी, पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारची कडधान्य जी आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात ते असणं त्यांचा वापर गरजेचं आहे. करा. नक्कीच. एक्झरसाइज बद्दल बोलायचं डॉक्टर, झालं व्यायाम आपण हा जो सांगितलाच आहे. प्रेक्षक, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण व्यायामाबाबतीत हेच आहे की दैनंदिन जीवनात जी आपल्याला कामं लागतात ती कामं करून आपण आपलं आरोग्य जपू शकतो, आहाराची सुद्धा जोड घेऊन. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अगदी छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. दूरदर्शन आरोग्य संपदेचं मी पण आभार मानते की त्यांनी मला इकडे बोलून ही संधी दिली आज. धन्यवाद मॅम. धन्यवाद.